Good morning, friends. Welcome to Indira Velalwani Junior College, Jamnerpura, Jamner. मित्रांनो, आज आपण नवीन अकॅडमिक इयरसाठी नवीन अकॅडमिक इयर म्हणजे कोणते तुमच्यासाठी 12वीसाठीचं अकॅडमिक इयर 2021-22 साठीची आपण सुरुवात करत आहोत. काय आहे याच्यामध्ये तर आज कोणते कोणते चॅप्टर आपल्याला बघायचे आहेत वर्षभरामध्ये, तुमची बोर्डची होणारी एक्झाम काय आहे, कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं आज आपण इथं एक थोडक्यात ओव्हरलुक घेणार आहोत. त्या गोष्टी समजून घेणार आहोत आणि मग नंतर आपण ऍक्च्युअल जे आपलं सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण सुरुवात करू. मात्र सिलेबसला सुरुवात करायच्या अगोदर काय आपल्याला ह्या वर्षभरामध्ये बघायचं आहे, काय वर्षभरामध्ये आपलं प्लॅनिंग राहील, कोणतं चॅप्टर किती मार्कांना राहील ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, जस्ट स्टार्ट. बघा, आपण ऍक्च्युली केमिस्ट्रीचे 4 भाग करणार आहोत. 4 पैकी पहिलं आहे तुमचं फिजिकल केमिस्ट्री. आता बघा मित्रांनो, हे फिजिकल केमिस्ट्री जे काही आहे, तुम्हाला जो काही अॅन्युअल एक्झाम आहेत किंवा बोर्ड आहेत त्या बोर्डची एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे इन शॉर्ट सांगतो, पुढे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. 70+30 असा तो आपला पॅटर्न असणार आहे, =100. ओके, पारंपरिक पद्धतीने कोविडमुळे काय बदल होतील मी ते सांगू शकत नाही, पण पारंपरिक पद्धतीनुसार मी तुम्हाला हे सांगतोय की तुमचं जे काही थिअरी आहे ती थिअरी असेल तुमची 70 मार्कांची, प्रॅक्टिकल असेल तुमचं 30 मार्कांचं आणि टोटल असेल तुमची तर 100 मार्कांचे. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की केमिस्ट्रीचे आपण 4 भाग करणार आहोत. तर आपल्याला ह्या वर्षी एकूण 16 चॅप्टर्स बघायचे आहेत. किती चॅप्टर बघायचे आपल्याला? 16 चॅप्टर्स बघायचे आहेत. त्यातले पहिले 6 चॅप्टर्स हे फिजिकल केमिस्ट्रीसाठी आहेत, जे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यातले मोस्ट ऑफ चॅप्टर्स मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे. ठीक आहे, कोणते कोणते आहेत ते चॅप्टर्स, त्या चॅप्टरची एक लिस्ट आपण इथं बनवून घेऊ. काय आहे, कोणते कोणते चॅप्टर आहेत ते बघा. पहिलं चॅप्टर तुम्हाला सॉलिड स्टेटचं आहे. फर्स्ट चॅप्टर इज सॉलिड स्टेट. मागच्या वर्षी स्टेट्स ऑफ मॅटर नावाचं चॅप्टर जे आहे ते चॅप्टर आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण मॅटरच्या स्टेट्स किती आहेत त्याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. जसं सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. त्यातल्या त्यात आपण गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेट हे डिटेलमध्ये डिस्कस केलं. तर जे काही पुढचं जे काही स्टेट्स आहेत ते स्टेट तुमची सॉलिड स्टेट नावाचं जो काही आपलं स्टेटचे एक मॅटर जे आहेत, मॅटर जे एक स्टेट्स आहेत त्या स्टेटच्या संदर्भामध्ये आपण तिथे डिटेल डिस्कस करणार आहोत. ओके, त्याच्यासाठी वेटेज किती बघा. इथं हा पेपर जो आहे आपला, हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्हाला 3 आणि 5 अशा मार्कांना तो विचारला जाणार आहे. तुम्ही म्हणणार सर 3 आणि 5 कसं? तर आता मी इथं पुन्हा ह्या भागात जातो. इथं हा जो काही 70 मार्कांचा आपल्याला थेरी मी म्हटलेली आहेत ते ऍक्च्युली आपल्याला 70 मार्कांचा अटेम्प्ट करायचा आहे आणि ऑप्शन सहित तो होणार तुमचा 98 मार्कांचा. ऑप्शन सहित किती मार्कांचा होणार तो? 98 मार्कांचा. ऍक्च्युली थिअरी आपल्याला कितीची आहे, ऍक्च्युली किती मार्क आहेत? 70 मार्क आहेत. ठीक आहे, पण जे काही क्वेश्चन तुम्हाला ऑप्शन आहेत त्या ऑप्शन सहित किती, जर आपण त्या ऑप्शनचे क्वेश्चन जे आहेत, जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत त्यांचे मार्क जर कन्सिडर केले तर 98/70 असं आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्हाला 5 मार्कांचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील आणि तुम्हाला 3 मार्कांचे त्याच्यामध्ये अटेम्प्ट करायचे कंपल्सरी असतील. ओके, 2 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शनला असतील. पहिलं चॅप्टर सॉलिड स्टेट्स. ओके, सेकंड चॅप्टर सोल्युशन अँड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टीज नावाचं सेकंड चॅप्टर आहे. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत ऑनलाईन ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स नावाचं जे काही चॅप्टर आहे ते चॅप्टर डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये कोलाइड्स कसे फॉर्म होतात त्या संदर्भात सांगितलं होतं तुम्ही, आपण बघितलं होतं. त्याचा पुढचा पार्ट आहे आपल्या इथं सोल्युशन आणि त्याच्या कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. सोल्युशन अँड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. आता सोल्युशन म्हणजे काय म्हटलं? सोल्युशन म्हणजे आपण असं सांगू शकतो इन शॉर्ट, आपल्याला जे आहेत साखर आणि पाणी हे जे एकजीव झालेलं मिक्सचर आहे, एकमेकांमध्ये साखर जी आहे पाण्यामध्ये 100% ते विरघळते. त्या असं जे काही
हे असेल त्याला आपण सोल्युशन म्हणा. असं काही जे लिक्विड असेल त्या लिक्विडला काय म्हणायचं, सोल्युशन म्हणा. ओके, ट्रू सोल्युशन. आणि त्या सोल्युशनचं मग आता आपण याच्यामध्ये एक सबस्टन्स ऍड केलेला आहे, जो सोल्यूट, जो कमी प्रमाणामध्ये तो सोल्यूट असतो आणि जो जास्त प्रमाणामध्ये तो सॉल्वंट असतो. ते सोल्यूट प्लस सॉल्वंट त्याच्यापासून तुमचं सोल्युशन फॉर्म होतं. ओके, मग ह्या सोल्यूट ऍड केल्यानंतर ह्या सॉल्वंटमध्ये त्या सॉल्वंटच्या प्रॉपर्टी कशा चेंजेस होत जातात, त्या चेंज होणाऱ्या प्रॉपर्टी म्हणजेच का तुमच्या कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, जसं त्याचं तुमचं बॉइलिंग पॉईंट चेंज होणार आहे, फ्रीजिंग पॉईंट चेंज होणार आहेत, ऑस्मोटिक प्रेशर चेंज होणार आहेत, वेपर प्रेशर जे आहेत ते चेंज होणार आहेत. ओके, तर त्या सगळ्यांचं डिस्कशन आपण त्या सोल्युशन अँड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं, हे चॅप्टर जे आहे तुम्हाला हे चॅप्टर विचारलं जाणार एक्झाम मध्ये 6 मार्कांसाठी ऑप्शन्स आहेत विचारले जाणार आहेत, त्यातले तुम्हाला 4 मार्क हे कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं आयनिक इक्विलिब्रिया. मी बी आणि डी डिव्हिजनला केमिकल इक्विलिब्रियम नावाचं चॅप्टर जे आहे ते शिकवलेलं होतं, बी आणि डी डिव्हिजनला. तर त्याचा पुढचा भाग आहे हा इक्विलिब्रियम म्हणजे काय, आपण मागच्या वर्षी डिस्कस केलेला आहे. इक्विलिब्रियम मीन्स व्हॉट हे आपण मागच्या वर्षी डिस्कस केलेलं आहे. ओके, आता हे जे काही इक्विलिब्रियम आहेत हे इक्विलिब्रियम कशा संदर्भामध्ये आपले आयन्स, आपल्याला माहिती आहे आयन्स म्हणजे काय, तुमच्या इथं 2 प्रकारचे आयन्स आहेत, तिथं तुमच्या इथं कटायन्स अँड अनायन्स. ठीक आहे, तर यांचा आणि इक्विलिब्रियमचा कसा रिलेशन आहे किंवा सोल्युशन, आपण जसं आता मी तुम्हाला सांगितलं आपण सोल्युशन बनवलं, कसं सोल्युशन बनवलं, साखरेचं आणि साखर आणि पाणी मिक्स केलं. आता आपण इथं सोल्युशन बनवतोय मीठ, सोडियम क्लोराईड आणि वॉटर. आपण ज्यावेळेस वॉटरमध्ये ह्या सोडियम क्लोराईड आपण डिझॉल्व्ह करणार त्यापासून आपल्याला त्याच्यापासून माहिती आपल्याला की Na+ आणि Cl- असे 2 आयन्स फॉर्म होतात. ओके, मग हे यांच्या संदर्भातलं जे काही केमिस्ट्री आहे ते केमिस्ट्री आपल्याला याच्यामध्ये बघायची आहेत. यात आपल्याला ऍसिड काय आहे, बेस काय आहे, ठीक आहे, याचा विचार करायचा आहे. डिसोसिएशन होतंय याचं, हे NaClचं हे डिसोसिएशन झालेलं आहे. हे डिसोसिएशन कसं होतंय, कशा पद्धतीने हे डिसोसिएशन होतं, तर ह्या गोष्टी आपल्याला इथं ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. ओके, नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं, हे चॅप्टर जे आहे ते चॅप्टर तुम्हाला 4 आणि 6 मार्कांना विचारलं जाणार आहेत. 4 मार्क तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, 6 मार्कांना ऑप्शन सहित हा चॅप्टर तुम्हाला विचारलं जाईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचं चॅप्टर आहे, मोठं चॅप्टर आहे, तितकंच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, केमिकल थर्मोडायनेमिक. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा थर्मोडायनेमिक शब्द इथं मी याला खास अंडरलाईन करेल, हायलाईट करेल मी ह्या थर्मोडायनेमिक या शब्दाला, कारण तुम्हाला थर्मोडायनेमिक जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तसं तुम्ही फिजिक्समध्ये सुद्धा शिकणार आहात. थर्मोडायनेमिक जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकतायत तसंच तुम्ही फिजिक्समध्ये सुद्धा शिकणार आहात. काही भाग दोघं ठिकाणी कॉमन आहे. थर्मोडायनेमिकचा काही भाग दोघं ठिकाणी कॉमन आहे, पण इथं आपण म्हटलंय ना केमिकल थर्मोडायनेमिक, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की जे फिजिक्समध्ये थर्मोडायनेमिक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये वेगळे असणार आहेत. काही भाग मधलं मात्र जे काही आहेत जसं ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, वर्क डन, ह्या जे काही हे प्रॉपर्टी ह्या कॉमन आहेत, ह्या गोष्टी कॉमन आहेत. ओके, सिस्टम कशाला म्हणायचं, सराउंडिंग कशाला म्हणायचं, ठीक आहे, ह्या गोष्टी कॉमन असणार आहेत. आयसोथर्म काय आहेत, आयसोथर्मल काय आहेत, आयसोबार काय आहेत, ह्या गोष्टी कॉमन आहेत. मात्र इथं जसं तुमचं हिट ऑफ न्यूट्रलायझेशन काय आहे, हिट ऑफ आपलं एन्थॅल्पी काय आहेत, त्या गोष्टी आपल्याला इथं मध्ये शिकायच्या आहेत. एंट्रॉपी काय आहे ते शिकायचं आपल्याला, हेज लॉ शिकायचे आहेत, बॉन्ड एन्थॅल्पी काय आहेत, ह्या गोष्टी ह्या केमिकल थर्मोडायनेमिक मध्ये येणार आहेत. तर ते आपण इथं डिस्कस करू. मोठं चॅप्टर आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं चॅप्टर आहे. मॅक्झिमम मार्क्स याला, जे ऑप्शनला मार्क्स आहेत त्याच्यातले मॅक्झिमम मार्क्स याला कंपल्सरीला आहेत 6 मार्क, आणि ऑप्शनचे इथे 8 मार्कांना होत आहेत. सो बी केअरफुल. हे चॅप्टर शिकताना अतिशय महत्वाचं चॅप्टर आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक हे चॅप्टर तुम्हाला शिकायचं आहे याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन आहे तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय आहे तर बघा, मागच्या तुम्ही रिडॉक्स रिॲक्शन रिॲक्शन नावाचं चॅप्टर तुम्ही शिकलात, बापूंनी तुम्हाला, सोनोनी सरांनी तुम्हाला ते चॅप्टर शिकवलं होतं, ऑनलाईन शिकवलं होतं. त्याचा पुढचा भाग हा असणार आहे. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय की जे काही तुमचे इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीशी संबंधित हा चॅप्टर असणार त्याच्यामध्ये. मग तुम्हाला याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस कसं होतं, मोल्टन इलेक्ट्रोलिसिस काय आहेत, इलेक्ट्रोलायटिक काय आहेत,
ॲनोड काय, कॅथोड काय, किंवा हे जे काही बॅटरीज आहेत त्या बॅटरीज कशा वर्क करतात, त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस कसे होतात, ते सगळं सगळं आपल्याला ह्या कोणत्या चॅप्टरमध्ये बघायचं, इथं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये बघायचं आपल्याला. ओके, तो पुढचा पार्ट आहे रिडॉक्स रिॲक्शनचा. हा जर चॅप्टर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर रिडॉक्स रिॲक्शन नावाचं चॅप्टर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, ते समजून घेणं. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, ऑक्सिडायझिंग एजंट काय, रिड्युसिंग एजंट काय, त्या गोष्टी तुम्हाला इथं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, त्या रिवाइज करणं अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके, हे चॅप्टर सुद्धा महत्त्वाचं आहे, जास्त मार्कांसाठी आहेत. थर्मोडायनॅमिकच्या खालोखाल आहेत हे चॅप्टर वेटेज या चॅप्टरला. बघा 5 आणि 7, 5 कंपल्सरीला असणार आहे आणि 7 मार्क तुम्हाला हे ऑप्शन सहित त्याला असणार आहेत. सो बी केअरफुल. ह्या प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत, ते न्यूमेरिकल प्रॉब्लेमही आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. कारण न्यूमेरिकल प्रॉब्लेम एक्झाममध्ये 12 ते 15 मार्कांना न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारले जाण्याची शक्यता आहे. मी सांगेल तुम्हाला, ते पुढच्या स्लाइड्समध्ये येईल, त्या गोष्टी येतीलच त्या. ओके, ठीक आहे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शेवटचं चॅप्टर आहे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शेवटचं चॅप्टर तुमचं केमिकल कायनेटिक्स. ओके, आता बघा, मागच्या वर्षी तुम्ही इक्विलिब्रियम शिकलात, केमिकल इक्विलिब्रियम शिकलात. ह्या वर्षी तुम्ही थर्मोडायनॅमिक्स शिकणार आहात. ओके, आणि केमिकल कायनेटिक्स शिकणार. आता बघा, ह्या 3 चॅप्टरांचं रिलेशन कसं आहे, तर कोणताही केमिस्ट असेल तर केमिस्टला ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या रिॲक्शनचा विचार करायचा असेल तर तो विचार करत असताना त्या रिॲक्शनचं तो कशा पद्धतीने होते, कशी त्याची फेजिबिलिटी आहे, त्याचे एक्सटेंट कसं आहे आणि त्या रिॲक्शनचा स्पीड काय आहे, त्या स्पीडच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. ह्या 3 फॅक्टर आहेत. आपण त्यातला एक फॅक्टर जो आहे कशा पद्धतीने ते एक्सटेंड होते, कुठपर्यंत ते एक्सटेंड होऊ शकते, याचं आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये शिकलो. यावर्षी थर्मोडायनॅमिकमध्ये आपण त्याची फेजिबिलिटी शिकणार आहोत आणि केमिकल कायनेटिक्समध्ये त्याचा स्पीड शिकणार आहोत. रिॲक्शन किती वेळात रिॲक्शन तुमची कंप्लीट होते आणि त्याच्यावरनं तुमचं रेट ऑफ रिॲक्शन त्याला म्हणणार आपण त्याचं. मग त्या रेट ऑफ रिॲक्शन म्हणून त्याचं रेट लॉ मग ते ऑर्डर ऑफ रिॲक्शन येणार आहे तुम्हाला. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर, सुडो ऑर्डर रिॲक्शन आहेत त्या. मग ज्या रिॲक्शनच्या रेटवरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स काय आहेत, त्या फॅक्टर्स जसं तुमचं टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, ते कॅटलिस्ट आहेत, या सगळ्यांचं जे फॅक्टर्स या केमिकल रेट ऑफ रिॲक्शनवर डिपेंड करणार, ते आपण कशामध्ये बघणार, केमिकल कायनेटिक्समध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. ह्या 6 चॅप्टरपैकी हे चॅप्टर जे आहेत, पुन्हा एक सांगायचं राहिले तर हे चॅप्टर तुम्हाला इथं 6 आणि 4 ऑप्शनला 6 आहेत आणि कंपल्सरी तुम्हाला 4 मार्क आहेत. ओके, असं हे चॅप्टर आहेत. 6 चॅप्टर आहेत. ह्या 6 चॅप्टरचा तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीचा भाग आहेत. ह्या 6 चॅप्टरपैकी मोस्ट ऑफ चॅप्टर, जवळपास 3 ते 4 चॅप्टर मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे ते असणार आहे, तुमची जबाबदारी आहे, जोपर्यंत ऑनलाईन सुरू आहे तोपर्यंत. ओके, आणि जर तुम्ही विचार केला तर ह्या पार्टला तर सगळ्यात जास्त वेटेजचाही आपण विचार केला, 16 पैकी 6 चॅप्टर आहे, त्याला मार्कही तशीच असणार आहे. मार्कही तसेच असणार आहे, मार्कही जास्तच असणार आहे. याला आपण कॅल्क्युलेशन करू किती मार्क आहेत ते. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17, 17 आणि 5 22, 22 आणि 4 26 मार्क आहेत 70 पैकी. ओके, 98 पैकी किती येतात ते कॅल्क्युलेशन करू आपण. 5 11 17, 17 आणि 8 25, 25 आणि 32, 32 आणि 6 38 मार्कांसाठी हे 6 चॅप्टर्स तुम्हाला विचारले जाणार ऑप्शन्स आहेत आणि कंपल्सरीला किती मार्क असणार आहेत, 26 मार्क असणार आहेत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सिलेबस. ओके, फिजिकल केमिस्ट्री इज द इम्पॉर्टंट. ओके, तर हे इथं विचार करा, ह्या गोष्टींचा विचार करा, ज्यामध्ये अतिशय महत्वाचं आहेत. मार्क वेटेजसाठी सुद्धा आहेत. बघा, हा भाग असा आहे, समजला तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या आहेत. अंडरस्टँडिंग हे तुमचं इझिली जर झालं, ह्या सगळ्या गोष्टी जर समजल्या तर क्वेश्चन नाही लिहायला आपल्याला काही फारसा अडचण येत नाही. जसं तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन जे आहेत ते रिॲक्शन तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केला तर त्या रिॲक्शन तुम्हाला तात्पुरता त्यावेळेस असं वाटतं आपल्याला की अरे यस मी लिहू शकतो, मला समजलं या रिॲक्शन, पण काही कालावधीनंतर तुम्ही त्या रिॲक्शन ज्या आहेत त्या विसरतात, त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. तसं कन्फ्युजन इथं होत नाही. एक वेळेस कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली की तुम्हाला सहज ते मार्क्स भेटतात तुम्हाला, पण कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचे आहे. कन्सेप्ट क्लिअर करणे आपली इथं माझी जबाबदारी राहणार आहे. मी तुमच्या त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करणार आहे. ओके, पुढचं
पुढे काय आहेत त्याचा आपण इथे विचार करू. नेक्स्ट पार्ट तुमचा इनऑर्गॅनिकचा पार्ट आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण 3 चॅप्टरचा विचार करणार आहोत. 3 चॅप्टर पैकी जो काही पहिला 6वा चॅप्टर आहे म्हणजे तो 3 पैकी पहिला, मात्र आपला जो सिक्वेन्स नुसार जर बघितलं तर 6वा चॅप्टर आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. म्हणजे मी याला पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणेल. पी ब्लॉक एलिमेंट्स हा शब्द सुद्धा मी याला वापरू शकतो. पी ब्लॉक एलिमेंट्स हा शब्द सुद्धा मी याला वापरू शकतो. ओके. मागच्या वर्षी तुम्ही पी ब्लॉक मध्ये मला असं वाटतं काही भाग तुमचा ऑनलाईन झाला होता, काही भाग तुमचा हा ऑफलाईन झाला होता. पी ब्लॉकचा तुम्ही 13, 14 आणि 15 ग्रुप जे आहेत ते कांचन मॅडमने तुमचे घेतलेले होते ऑनलाईनला आणि काही वर्गात झाले होते तुमच्या. ठीक आहे. तर 13, 14 आणि 15 हे जे काही 3 ग्रुप आहेत ते 3 ग्रुप तुम्ही मागच्या वर्षी शिकले होते. पुढचे 3 ग्रुप 16, 17 आणि 18 तुम्हाला हे 12वी मध्ये शिकायचे आहे. ओके. आता याच्यात बघा तुम्ही, हा जो काही शेवटचा ग्रुप आहे हा शेवटचा ग्रुप तुमचा नोबेल गॅसेसचा आहे. त्याच्यामध्ये फारसं तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे, एकदम सिंपल आहे तो ग्रुप. त्याच्यामध्ये युजेस दिलेले आहेत. ते युजेस जे आहेत हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन यांचे जे काही युजेस आहेत ते युजेस तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. ते फारसं काही त्याच्यामध्ये नाही. महत्वाचे 2 ते तुमचे ग्रुप आहेत 16 आणि 17, त्याच्यावरती तुम्हाला इथं भर द्यावा लागणार आहे. ओके. ठीक आहे. हाही तुमचा पार्ट होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तुमचा आपला ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन मीन्स डी ब्लॉक. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे कोणते तुमचे इथं डी ब्लॉक्स एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे डी ब्लॉक एलिमेंट मध्ये तुम्हाला त्याच्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत आपल्याला. कोणता सबस्टन्स आपल्याला कलर का दिसतात त्याही गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहेत. ऑक्सिडायझिंग रिएजंट कसे काम करतात त्या गोष्टी आपल्याला तुम्हाला तिथे शिकायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मीन्स व्हॉट. हा एफ ब्लॉक आहे तुमचा. एफ ब्लॉक जो हा बघा हा राईट हँड साईडला ठेवलेला आहे. पिरियडिक टेबलच्या हा राईट हँड साईडला आहे. हा तुमचा लेफ्ट हँड साईडला एस ब्लॉक आहे. एस ब्लॉक हा तुमचा लेफ्ट हँड साईडला आहे. लेफ्ट हँड साईडला आहे तुमचा हा एस ब्लॉक. राईटला आहे पी. मिडलला आहे हा एस आणि पीच्या मिडलला आहे हा. इन बिटवीन द एस अँड पी ब्लॉक. आणि हा आहे तुमचा ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. कुठे हा तुमचा ऍट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल हा तुमचा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये दोन सिरीज आहेत तुम्हाला, ऍक्टिनाइड आपला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. लॅन्थेनाइड ही तुमची 6व्या पिरियड मधली सिरीज आहे आणि ऍक्टिनाइड ही तुमची 7व्या पिरियड मधली सिरीज आहे. ओके. ते डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. पिरियडिक टेबलशी रिलेटेड चॅप्टर आहे. हे दोघं चॅप्टरचा जर विचार केला तुम्ही वेटेजच्या संदर्भामध्ये तर वेटेज यांना खूप जास्त आहेत. 6 आणि 8 म्हणजे 6 मार्क तुम्हाला कंपल्सरी, 8 मार्क ऑप्शन्स आहेत. इथे 6 मार्क कंपल्सरी, 8 मार्क ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर ह्या 2 चॅप्टरचा जर विचार केला तुम्ही पिरियडिक टेबलशी संबंधित तर 12 आणि 16 मार्कांसाठी आहेत. ओके. 12 आणि 16 मार्कांसाठी आहेत. 12 मार्क तुमचे कंपल्सरी आणि 16 मार्क तुम्हाला हे ऑप्शन्स येत आहेत. ओके. ठीक आहे. नंतर इनऑर्गॅनिक मधला शेवटचा आणि 8वा, इनऑर्गॅनिक मधला 8वा शेवटचा आणि याच्यातला सिक्वेन्स मधला 8वा चॅप्टर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये जे की कॉम्प्लेक्स कंपाऊंड कसे फॉर्म होत आहेत, कोऑर्डिनेट कंपाऊंड कसे फॉर्म होत आहेत, त्याच्यामध्ये तुमचे कलर सबस्टन्सेस काय आहेत, त्याचे रिझन काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला लिगॅंड काय आहेत. ओके. त्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. मी फारसं डिटेल त्याच्यामध्ये संदर्भामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझ्याकडे मी हा चॅप्टर आतापर्यंत शिकवलेला नाही, त्याच्यामुळे मी फारसं त्याच्या संदर्भात सांगू शकत नाही. ओके. ठीक आहे. पण लिगॅंड्स काय आहेत, त्यांचं त्या कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये जे थेरीज आहे काही थेरीज त्या बघायच्या आहेत आपल्याला. EAN हा पॉईंट जो आहे हा EAN पॉईंट आपल्याला बघायचा आहे, महत्वाचा पॉईंट हा.
इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा असा तो पॉईंट आहे. तर त्या गोष्टींची आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा चॅप्टर तुम्हाला 5 आणि 7 मार्कांसाठी आहे. 5 आणि 7 मार्कांसाठी, म्हणजे 5 मार्क तुम्हाला कंपल्सरी आणि ऑप्शन सहित 7 मार्क. तर तुम्ही जर विचार केला तर हे टोटल तुम्हाला 3 चॅप्टर आहेत, ते 6 चॅप्टर 26-38 होते. 6 चॅप्टर, हे 3 चॅप्टर आहे तुम्हाला 17-23 आहेत. 17-23 आहेत. ओके, हे 3 चॅप्टर मोठे मोठे चॅप्टर आहेत. हे चॅप्टर्स कसे तुमचे तर मोठे मोठे आहेत. ओके, ठीक आहे. सो बी केअरफुल. यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इथं रिॲक्शनचं रिपिटेशन होत नाही. अंडरस्टँडिंगसाठी थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे, याच्यामध्ये सगळे थेरॉटिकल पार्ट आहेत. शिकत असताना तुम्हाला असं वाटेल की अरे ह्या काय थिअरी चालू आहेत, ह्या काय गोष्टी चालू आहेत, पण जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं, कम्पॅरिझन केलं एकमेकांसोबत, पिरियडिक टेबल नावाचा जे काही चॅप्टर तुम्ही मागच्या वर्षी शिकला होता, तो पिरियडिक टेबल नावाचा चॅप्टर मला असं वाटतं तरी तुम्हाला कांचन मॅडमने शिकवलेला आहे. तर चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सोप्या होणार आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं विचार करू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण टोटल 4 चॅप्टर बघणार आहोत. किती चॅप्टर बघणार आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये? टोटल 4 चॅप्टर बघणार आहोत. पहिला आहे तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. हॅलोजन म्हणजे काय, तुमचं इथं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांच्याशी संबंधित आहेत. ओके, आपण रिॲक्टिव्हिटीचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये हे रिॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने डिक्रीज होत जाताना दिसते. पण त्यातल्या त्यात हा हायली रिॲक्टिव्ह आहे, अनस्टेबल आहे. त्याच्यामुळे जे काही रिॲक्शन, मोस्ट ऑफ रिॲक्शन ह्या क्लोरीनच्या आणि ब्रोमीनच्या आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आयोडीन हा लेस रिॲक्टिव्ह आहे. ह्या चौघांचं कंपॅरिझन करता आयोडीन हा लेस रिॲक्टिव्ह आहे. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलेलं आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना दूध डेअरीमध्ये काय तुमचं दुधापासून बनलेले पदार्थ भेटतात, जसं हे हॅलोजन आहे. हॅलोजन पासून बनलेले जे काही सबस्टन्स आहेत ते सबस्टन्स आपल्याला बघायचे, आपल्याला कंपाऊंड बघायचे. मग कशाचे येतं तर ऑफ अल्केन. अल्केन काय तुमचं इथं CnH2n+2 हा जो काही अल्केन आहे, ठीक आहे, या अल्केनचा एक हायड्रोजन तुमचा रिप्लेस होणार. फॉर एक्झाम्पल आपण CH4 घेऊ इथं, CH4 आणि Cl2 घेऊ इथं. ओके, ही क्लोरिनेशनची रिॲक्शन आहे. ही क्लोरिनेशनची रिॲक्शन आहे. या क्लोरिनेशनच्या रिॲक्शनमध्ये काय रिॲक्शन होती बघा तुम्ही, एक मिनिट. तर हा हायड्रोजन जो आहे ते CH4चा तो CH3 झाला आणि त्या हायड्रोजनची जागा आपण घेतली तर Cl ने घेतली. प्लस काय फॉर्म झाला तुम्ही हा हायड्रोजन या Cl एक दुसऱ्या Cl सोबत गेला आणि HCl फॉर्म झाला. ही क्लोरिनेशनची रिॲक्शन आहे. ठीक आहे, जसं हे तुमचं सिंपल कार्बन आहे, आपला सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत. ह्या कार्बोहायड्रेट्स नंतर तुमचं अजून ॲरोमॅटिक कंपाऊंड तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण इथं बघितलेलं आहे की हा बेंझिन आहे. या बेंझिन सोबत सुद्धा ही रिॲक्शन होती तुमची आणि क्लोरोबेंझिन इथं तुमचं फॉर्म होताना दिसते. काय तुमचं क्लोरोबेंझिन फॉर्म होताना दिसतं प्लस HCl. ओके, क्लोरिनेशनचे रिॲक्शन्स आहेत. तर अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मला प्लेन पोलरायझेशन काय आहे त्याच्यामध्ये तोही विचार करायचा येतं. SN1 काय, SN2 काय आहे, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं डिस्कशन करायचं आहे. SN1 काय, SN2 काय, ते तुम्ही डिटेलमध्ये ज्या शिकणार त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं लक्षात येणार आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो काही चॅप्टर आहे, हा चॅप्टर तुम्हाला 7 मार्कांसाठी महत्त्वाचे चॅप्टर आहेत. 7 मार्कांसाठी चॅप्टर आहेत. हा ऑप्शन सहित 7 मार्कांसाठी कंपल्सरी तुम्हाला 5 मार्क आहे याच्यामध्ये. हा चॅप्टर तुम्ही जो हायड्रोकार्बन शिकलेला आहे मागच्या वर्षी, हायड्रोकार्बन हा चॅप्टर जो काही शिकलाय तुम्ही, मला असं वाटतं हायड्रोकार्बन्स तुम्हाला ऑनलाईन झालेला आहे. काही भाग तुम्हाला खडके सरांनी आणि काही भाग कांचन मॅडमने या चॅप्टरचं तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ह्या हायड्रोकार्बन वरची ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या मोस्ट ऑफ रिॲक्शनचं रिपिटेशन याच्यामध्ये आहेत. मोस्ट ऑफ रिॲक्शनचं रिपिटेशन आहेत. काय सांगतो ते लक्षात घ्या. ओके, म्हणजे हायड्रोकार्बन नावाचं चॅप्टर जे आहे ते तुमचं व्यवस्थित झालेलं असलं पाहिजे, तर तुम्हाला पुढे जाता येईल. ओके, नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो चॅप्टर आहे तुमचा 11th ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेकंड आणि आपल्या सिरीजनुसार 11वा चॅप्टर आहे अल्कोहोल. स्पेलिंग मिस्टेक झालेली आहेत. ओके, ओके, ठीक आहे. अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. ठीक आहे, आता जर आपण इथं बघितलं तर ROH याचा हा
फंक्शनल ग्रुप आहे, याचा AROH आहे, AROH आहे. इथं ROR आहे. ओके, ROR आहे. हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. अल्कोहोल्स आणि इथर्स आर द फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे, म्हणून ते सोबत घेतलेले आहेत. फिनॉल आणि अल्कोहोल हे सोबत घेण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप OH आहेत. हा OH ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे, हा OH फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहेत, तर जो अल्केनला अल्किल ग्रुपला जो OH डायरेक्ट अटॅच असतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, अल्कोहोल म्हणतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला ऍरोमॅटिक रिंगला OH अटॅच असेल तर आपण काय म्हणतो, फिनॉल म्हणणार. आता बघा, जर तुमचा हा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड बेन्झेनिक आहे, इथं तुमचं CH2 आहे आणि याला जर OH असेल तर हा अल्कोहोल आहे. मात्र इथं जर याला अटॅच झाला तो डायरेक्टली तर हा तुमचा फिनॉल असणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे OH ग्रुप कुठे अटॅच आहे त्याच्यावरती हा अल्कोहोल आणि फिनॉल यांच्यामधला डिस्टिंग्विश होत आहेत. परत आहेत त्या डिस्टिंग्विशच्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये. काय त्या टेस्ट तुम्हाला डिटेलमध्ये त्याची शिकायला भेटणार आहेत, तिथं सांगणार आहेत. इथरचा आता समजा बघा, आपण एखादा एक्झाम्पल घेऊ, याच्यामध्ये C2H5OH, C2H5OH हा कंपाऊंड आहे. आता ऍक्च्युली याचं तुमचं जर बघितलं तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O असा आहे. C2H6O असा याचा जनरल फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलाला आपण दोन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. तिथं एक मिनिट, थोडंसं हे पुसतो मी. ओके, बघा कसं, C2H5OH ओके, असं लिहिलं मी त्याला. किंवा मग CH3OCH3 इथं लिहितो मी खाली CH3OCH3 असं लिहिलं. ओके, बघा दोघं ठिकाणी कार्बन सारखेच आहेत, दोन आहेत. हायड्रोजनची संख्या सुद्धा आहेत, ऑक्सिजन सुद्धा आहेत. यांना आपण फंक्शनल आयसोमर्स म्हणणार आहोत, म्हणून त्यांना एकत्र ठेवलेले, यांच्या प्रॉपर्टीज ज्या आपल्याला बघायच्या आहेत त्या, तर म्हणून काय केलं, एकत्र ठेवलेला आहे. हा चॅप्टरही अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला इथे जो काही विचारला जाणार आहे तो किती मार्कांसाठी विचारला जाणार आहे, 6 मार्कांसाठी कंपल्सरी विचारला जाणार आहे. ऑप्शन सेट 8 मार्क असणार आहे. ऑप्शन सेट किती मार्क असणार आहे, 8 मार्क असणार आहेत. ओके, सो बी केअरफुल. हे आणि यातला हा जो काही आहे, आता हे बघा, हे चॅप्टर एकमेकांवरती डिपेंड करणार आहेत. याच्यातल्या बऱ्याचशा रिॲक्शन इथं रिपीट होणार आहेत. याच्यातल्या ह्या 10व्या चॅप्टर मधल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधल्या बऱ्याचशा रिॲक्शन इथं रिपीट होणार आहेत. ओके, अल्कोहोल फिनॉल्स मधल्या रिॲक्शन इथं रिपीट होणार आहेत. ह्या तिघांच्या रिॲक्शन, ह्या तिघ चॅप्टरच्या रिॲक्शन त्या चौथ्या चॅप्टर मध्ये रिपीट होणार आहेत. सो बी केअरफुल. ह्या एकमेकांवरती डिपेंड असलेले चॅप्टर्स आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित जर केले तर तुमचं जे काही आहेत वेळ वाचणार आहेत. पुन्हा एक वेळेस सांगतो तुम्हाला, समजायला अतिशय सोपे चॅप्टर्स आहेत, मात्र लक्षात ठेवायला सगळ्यात कठीण चॅप्टर्स आहेत. ते लक्षात राहत नाही, असं वाटतं आपल्याला वाचणं झालेलं आहे, आपल्याला लिहिता येईल, मात्र लिहिता येत नाही. सो बी केअरफुल फॉर दॅट. ओके, त्याच्यानंतर 12 नंबरचं चॅप्टर आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं तिसरं आणि टोटल आपला सिरियल नंबर मधलं 12, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत. ह्या संदर्भात आपल्याला बघायचे, त्यांच्या रिॲक्शन बघायच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं, आधी सांगितलं की याच्या बऱ्याचशा रिॲक्शन इथे रिपीट होणार आहे, याच्या रिॲक्शन इथे रिपीट होणार आहेत. ओके, काय काय असे आपल्याला अल्डिहाइड माहिती आहे काय, तुमच्या इथं RCHO हा अल्डिहाइड आहे तुमचा, RC डबल बॉन्ड O R असणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड तुमचा RCOH असणार आहे. यांच्यामध्ये कॉमन काय आहे, कार्बोनिल ग्रुप हा कॉमन आहे यांच्यामध्ये. या तिघ फंक्शनल ग्रुपमध्ये काय कॉमन आहे, तर कार्बोनिल ग्रुप हा कॉमन आहे याच्यामध्ये. काय कॉमन यांच्यामध्ये, एक मिनिट बघा, पुन्हा सांगतो, RC डबल बॉन्ड OH, थोडस डिस्टिंग्विश करून नसली तो RC डबल बॉन्ड OR. ओके, आणि RC डबल बॉन्ड OH. ओके, तर हा जो काही ग्रुप आहे हा ग्रुप यांच्यामध्ये कॉमन आहे. सो त्यांना एकत्र ठेवलेले, त्यांच्या एकत्र आपल्याला डिस्कशन त्याच्यामध्ये करायचं. विशेषतः तुम्ही लक्षात घ्या, त्या अल्कोहोलचं अल्डिहाइड आणि कीटोनशी खूप जवळचा संबंध आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन,
ऑक्सिडेशन, रिडक्शन. ठीक आहे. हे एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होणारे आहेत. हे एकमेकांमध्ये काय तुमचे इंटर कन्वर्ट होणार आहेत आणि ह्या दोघांचं कलेक्शन ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत आहेत. ठीक आहे. ते डिटेलमध्ये काय आहे तुम्हाला तिथं तुम्ही ते शिकणार आहात त्या चॅप्टर्समध्ये. त्याच्यानंतर ह्या तिघांमधल्या रिॲक्शन म्हणून सांगितलं मी तुम्हाला की यांच्या रिॲक्शन तुमच्या रिपीट होणार आहे. एका चॅप्टरच्या रिॲक्शन ह्या पुढच्या चॅप्टरमध्ये रिपीट होणार आहेत. ह्या अतिशय महत्वाचा मुद्दा तो लक्षात घ्या. हा चॅप्टर तुम्हाला अल्कोहोल फिनॉल्स जो आहे तो आहे 6-8 ला होता. हा आहे तुम्हाला 4-6 ला आहे. अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड कितीला आहे तो? 4 कंपल्सरी, 6 ऑप्शन्स आहेत तो आहेत. ओके. नेक्स्ट आहे तुमचं अमाइन्स. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे तुमचा अमाइन्स आहेत. हा अमाइन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला चौथा आणि सिरियल नंबरनुसार आपला 11वा चॅप्टर आहे. याच्यामध्ये याला आपण नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणणार आहोत. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स जे काही तुमचे नायट्रोजन्स आहेत, नायट्रोजन असलेले जे काही कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांना आपण काय नाही अमाइन्स म्हणणार आहोत. जसं आता फॉर एक्झाम्पल RNH2. दिस इज अमाइन. ओके. फंक्शनल ग्रुप आहेत. याचे इंटर कन्वर्जन कसे होतात, काय होतात, त्या संदर्भातल्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायचे. पुन्हा सांगतो तुम्हाला, यांचं रिपिटेशन याच्यामध्ये होणार आहे. रिपिटेशन होणार आहे याच्यामध्ये. काही रिॲक्शन सगळ्याच पॉईंट्स रिपीट होणार नाहीत, पण काही पॉईंट्स त्याच्यामध्ये काय रिपीट होणार आहेत. काही रिॲक्शन तुमचे ते रिपीट होणार आहेत. सो बी केअरफुल फॉर दॅट. ओके. किती मार्कांसाठी बघा, 3-4 मार्कांसाठी आहेत. 3 कंपल्सरी ऑप्शन्स आहेत. 4 मार्कांसाठी हा चॅप्टर आहे. ओके. जर आपण जर टोटल ओव्हरऑल जर विचार केला तर बघा किती मार्कांसाठी हे चॅप्टर होतात. 15, 15, 21 आणि 4, 25. 11, 15, 18. 18 आणि 25 मार्कांसाठी. 18 कंपल्सरी आणि 25 मार्क तुम्हाला ऑप्शन्स आहेत ह्या चॅप्टरवरती विचारले जाणार आहेत. ओके. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा समजून घ्या तुम्ही काय आहे तो. ओके. बघा, पहिला बघितला आपण इथं कितीसाठी बघितलं, 26, 38. टोटल 6 चॅप्टर त्याच्यामध्ये होते. ओके. नंतर बघितलं आपण इथं 17 आणि 23. टोटल 3 चॅप्टर आहेत मोठे मोठे. याच्यामध्ये 4 चॅप्टर तुमचे 18 आणि 25. ठीक आहे. 4 चॅप्टर आहे याच्यामध्ये. आतापर्यंत आपण इथं 13 चॅप्टरचा विचार केलेला आहे. आता राहिलेले 3 चॅप्टर आहेत. छोटे छोटे चॅप्टर आहेत. अप्लाइड केमिस्ट्रीच्या संदर्भामधले आहेत. ते काय आहे, कोणते कोणते चॅप्टर्स आहे त्याचा आपण इथं विचार करू. ओके. सगळ्या ह्या अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये कुठेही कोणत्याही चॅप्टरवरती अन्याय केलेल्या मार्कांच्या संदर्भामध्ये सगळ्या ठिकाणी मार्क सारखेच आहे. 3-4, 3-4, 3-4. ओके. ठीक आहे. ओके. पहिले तुमचं बायोमॉलिक्युल्स. अप्लाइड केमिस्ट्री मधलं पहिलं चॅप्टर आहे तुमचं बायोमॉलिक्युल्स आणि सिरियल नंबरनुसार 14 नंबरचं चॅप्टर आहे तुमचं बायोमॉलिक्युल्स. ओके. आता हे बायोमॉलिक्युल्स मध्ये म्हणजे काय, तुमच्या इथं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, लिपिड्स, RNA, DNA काय आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे बघायचं. जसं आता कार्बोहायड्रेटचं जर आपण बघितलं तर कार्बोहायड्रेटचे टाइप्स आहेत. त्या टाइप्सच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं इथं ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, ठीक आहे, सुक्रोज आहे. यासारखे जे काही आहेत, पॉलिसॅक्राइड्स आहेत, डायसॅक्राइड, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड यासारखे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंड त्यांचे स्ट्रक्चर ते काय ते बघायचं आपल्याला. याच्यामध्ये ग्लुकोजमध्ये फ्रुक्टोजमध्ये काय डिफरन्स आहे त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. विटॅमिन्स आपल्याला माहिती आहेत किती इसेन्शियल्स आहेत. प्रोटीन्स आपल्याला माहिती आहे किती इसेन्शियल्स आपल्या बॉडीसाठी. लिपिड्स किती महत्वाचे ते आपल्याला माहिती आहे बॉडीसाठी. आता RNA, DNA काय, बघा एक RNA सिंगल RNA कंटेन असलेला जो काही व्हायरस आहे तो व्हायरस आता आपल्याला किती परेशान करतो ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपण फेस करतो त्याला. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटणार आहेत. ओके. जवळपास हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर तुम्हाला बायोलॉजीशी खूप आठवण करून देणार आहेत किंवा याच्यातले पॉईंट तुम्हाला बायोलॉजीमध्ये येणार आहेत. लक्षात द्या. बायोमॉलिक्युल्स, बायो ऑलरेडी त्याच्यात शब्द झालेला आहे. बायो हा शब्द आलेला आहे म्हणजे बायोलॉजीचा आणि ह्या चॅप्टरचा जवळचा संबंध आहे. बरेचसे मुद्दे त्याच्यामध्ये तुमचे रिपीट होणार आहेत किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये सिमिलरिटीज असणार आहे. ते तुम्ही ज्या प्रत्यक्ष शिकणार त्यास तुमच्या लक्षात येणार आहेत. किती मार्कांसाठी आहे? 3 कंपल्सरी ऑप्शन्स 4 मार्कांसाठी आहेत. ओके. नेक्स्ट आहे तुमचं इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमरायझेशन हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आजकाल. आज आपण हे पॉलिमर प्रत्येक ठिकाणी आपण पॉलिमरचा यूज करतोय. काही ठिकाणी नॅचरल पॉलिमरचा यूज करतोय, काही ठिकाणी आर्टिफिशियल पॉलिमरचा आपण यूज करतोय. पण सांगणार सर तुम्ही पॉलिमर्स म्हणजे काय?
आता जसं बघा तुमच्याकडे असलेली पॉलिथिन, पॉलिथिन काय म्हणतोय, पॉलिथिन. ओके, पॉली हा शब्द इथून आलेला आहे. ओके, थिन म्हणजे काय असेल तुमचं इथं, इथिन. इथिनचे मोनोमर, इथिनचा एक मॉलिक्यूल म्हणजे मोनोमर. इथिनचा एक मॉलिक्यूल म्हणजे काय, मोनोमर. ओके, असे नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल एकत्र आलेले. काय तुमच्या इथं नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल तुमच्या इथं एकत्र आलेले आहे. बघा हा तुमचा इथिन मॉलिक्यूल, एन इथिन मॉलिक्यूल आहे. ओके, आता मला ते रिएजंट आठवत नाहीये. काय होते तुमच्या इथं, CH2 जो सिंगल डबल बॉन्ड होता तो सिंगल बॉन्ड होतोय, आणि नंबर ऑफ हे जे काही आहेत हे एकमेकांना लिंक होत आहेत. ठीक आहे, CH2 लिंक CH2 असं यन पर्यंत हे जितके असतील तितके. ठीक आहे, म्हणजे पॉलिमर. ओके, म्हणजे काय आपण इथं असं सांगू शकतो की पॉलिथिन हा शब्द अतिशय महत्वाचा आपल्या याच्यामध्ये. इथिन, इथिन पासून बनलेला आहे. PVC पाईप आपण पाहतोय घरामध्ये वापरलेले, PVC पाईप, बोटल्स आहेत, कॅरी बॅग्स आहेत, त्या सगळे तुमचे पॉलिमर. कपडे आपले इव्हन म्हणजे आपण पॉलिस्टिरिलचं म्हणतो ते कपडे म्हणा, खूप रबर म्हणा, ते सगळे तुमचे पॉलिमर्स आहेत. काही नॅचरल आहे, काही आर्टिफिशियल आहेत. त्या सगळ्यांचं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, काय आहे ते आपल्याला इथं डिटेलमध्ये बघायचं आहे. कुठे, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये. किती मार्कांसाठी आहे तर 3, 4. किती मार्कांसाठी आहे, 3 आणि 4 मार्कांसाठी. 3 तुमचं कंपल्सरी, 4 ऑप्शन्स येत आहेत. अप्लाइड केमिस्ट्री मधलं तिसरं, आपल्या सिरीज मधलं 16वं आणि शेवटचं चॅप्टर, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. आता ग्रीन केमिस्ट्री जर म्हटलं तुम्ही तर आपल्या अवतीभोवती असलेले जे काही आपल्याला ह्या ग्रीन केमिस्ट्रीची खूप गरज आहे. ह्या ग्रीन केमिस्ट्रीने 12 प्रिन्सिपल्स आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्या 12 प्रिन्सिपल्स नुसार आपल्याला अप्लाय करून म्हणजे शाश्वत विकास, आपल्याला शाश्वत त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द आहे त्याला. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ह्या ग्रीन केमिस्ट्रीला आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ह्या ग्रीन केमिस्ट्रीचे 12 प्रिन्सिपल्स आहेत. किती आहे, 12 प्रिन्सिपल्स आहेत. त्या 12 प्रिन्सिपलच्या मदतीने या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं आपल्याला बघायच्या आहेत. ओके, किती, 12 प्रिन्सिपल्स. आता ते एक एक प्रिन्सिपल मध्ये खूप वेळ जाणार, त्याच्यामध्ये मी ते रिपीट करत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला. ओके, नॅनो केमिस्ट्री. नॅनो हा शब्द तुमच्यासाठी आता काही नवीन राहिलेला नाही. ठीक आहे, तर नॅनो केमिस्ट्रीचं आपल्याला ह्या जे काही डेव्हलपमेंट आहे, ह्या डेव्हलपमेंटमध्ये कशा पद्धतीने यूज करून घेणार आहोत, काय काय त्याच्यामध्ये बघायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या याच्या नॅनो केमिस्ट्रीमध्ये बघणार आहोत. खूप युजफुल आहे नॅनो केमिस्ट्री. आपण नॅनो कार्स हा शब्द ऐकलेला आहे. नॅनो कार्स म्हणजे छोटं. ओके, तर हा चॅप्टर तुम्हाला किती मार्कांसाठी आहे, 3 ऑप्शन्स आहेत, 4. कंपल्सरी 3, ऑप्शनला 4 मार्क आहेत त्याला. ओके, ठीक आहे. तर हे 16 चॅप्टर्सच्या संदर्भामध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये काय बघायचं याच्या संदर्भात आपण इथं डिटेलमध्ये डिस्कशन केलं. आता बघा पुढे, ह्या आपण सिलेबस स्वतः कम्प्लीट केलेला आहे. मग आता आपल्याला एक्झाम द्यायचं. ठीक आहे, यू आर लकी फॉर दिस इयर की तुमच्या इथं परीक्षा झाल्या नाहीत, तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये पोस्टपोन करून दिलं गेलं, काय प्रमोट केलं गेलं. ओके, ठीक आहे. पण असेल की तुम्ही पुढच्या वेळेस ठरतीलच अशातला भाग नाही. तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं आहे. हायर एज्युकेशनला जाण्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावेच लागतील. कशा प्रकारच्या द्याव्या लागतील माहित नाही, पण तुम्हाला एक्झाम द्यावेच लागतील. मग आपण जे पारंपरिक पद्धतीने जे काही एक्झाम्स होतात त्या एक्झामचा आधी इथं विचार करू. जी पारंपरिक मेथड आहेत, पारंपरिक वे आहेत, त्या वेचा आपण इथं विचार करू की कशा पद्धतीने तुमच्या एक्झाम्स होतात किंवा क्वेश्चन पेपर सेटअप होतो. ओके, बघा कशा पद्धतीने सेटअप होते तुमचा तो. हे विथ ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. विथ ऑप्शन, वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. ओके, 3 भाग केलेले आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, टोटल वेटेज आणि पर्सेंटेज. आता 3 स्किल तुम्हाला म्हणजे 3 लर्निंग ऑब्जेक्ट आहेत. पहिला आहे तुमचं नॉलेज, की तुम्ही जो काही चॅप्टर शिकला त्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये असलेलं तुम्हाला नॉलेज काय, ते किती नॉलेज आहे तुम्हाला ते तुमचं चेक केलं जाणार आहे. त्याच्यासाठी टोटल वेटेज तुम्हाला 29 मार्क्स आहेत. टोटल 16च्या 16 चॅप्टर्स मधलं नॉलेज तुम्हाला किती आलेलं आहे, तर त्याचं वेटेज किती तुम्हाला 29 मार्क्स आहेत. टोटल पर्सेंटेज काय, पर्सेंटेज किती ते 30% आहेत. तुम्हाला भेटलेलं नॉलेज किती समजलेलं आहे, तुम्हाला भेटलेलं नॉलेज किती समजलं आहे ते आहे तुमचं अंडरस्टँडिंग. ओके, ठीक आहे. तुमच्याकडे नॉलेज आलं, तुम्हाला नॉलेज भेटलेलं आहे,
पण त्या नॉलेजचं तुम्हाला अंडरस्टँड किती झालेलं आहे, तुम्हाला ते कितपत समजलेलं आहे, किती त्याच्यावरती म्हणजे याच्यावरती तुम्हाला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतील, याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे फिरवले जातील क्वेश्चन्स, थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्ट केलं जातील, त्या क्वेश्चनला थोडंसं मोल्ड केलं जाईल, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलं जाणार नाही. याच्यावरती तुम्हाला असणार आहे 41 मार्क्स असणार आहेत. टोटल पर्सेंटेजचा जर तुम्ही विचार केला तर 42% आहेत. किती आहे? टोटल 42% सिलेबसच्या क्वेश्चन या अंडरस्टँडिंग असणार आहेत. मग तुम्हाला नॉलेज भेटलं, तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली, मग तुम्हाला त्यात भेटलेल्या नॉलेजचं झालेलं अंडरस्टँडिंगचं तुम्हाला ऍप्लिकेशन आणि स्किल काय आहेत ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक छोटे उदाहरण देतो मी तुम्हाला व्हेकल शिकायचं आहे. मग व्हेकल शिकायचं म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे की तुम्हाला टू व्हीलर तुम्ही शिकताय, बाईक शिकता तुम्ही, तर बाईकला 2 चाकं असतात, ठीक आहे. त्याला हँडल असतं, सीट असतं, त्याला की असते स्विच ऑन करायला. हे झालं तुमचं नॉलेज. ओके. ते बटनने स्टार्ट होते किंवा किकने स्टार्ट होते, किक कशाला म्हणतात, काय म्हणतात, ब्रेक कुठे आहेत, काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज आहेत. त्याचं अंडरस्टँडिंग होणं, तुम्हाला वेळेवर त्या स्टेल स्टार्ट करता येणं, कसं स्टार्ट करायचं ते समजून घेणं, ब्रेक केव्हा मारायचं ते समजून घेणं, क्लच केव्हा सोडायचा, गाडी पुढे गेल्यानंतर रेस कसं द्यायचं, त्या तुमच्या अंडरस्टँडिंगच्या गोष्टी. आणि नंतर ऍप्लिकेशन, तुम्ही समजा सगळं तुम्हाला नॉलेज भेटलं, अंडरस्टँडिंग भेटलं, आता ऍप्लिकेशन, तुम्ही रस्त्यावरती गाडी चालवू लागला, तर रस्त्यावरती गाडी चालू लागत असताना ती कशी चालवायची, तुमचं स्किल आहे त्याच्यावरती, की समोर येणारं वाहन आहे त्या वाहनाला डायरेक्ट धडकायचं, तर वाहन यायच्या अगोदर थांबून जायचं, त्याला साईड द्यायचं, हे काय तुम्हाला असलेलं नॉलेज आणि अंडरस्टँडिंग त्याचं ऍप्लिकेशन करायचं, तुमच्या असलेले स्किल जे आहेत त्या स्किलचा तुम्हाला इथं विचार करायचे आहेत. तो आहे तुमचा ऍप्लिकेशन आणि स्किल. त्या तुमचा 28 मार्कांसाठीचा प्रश्न असणार आहे आणि टोटल पर्सेंटेज तुमचा 28. आता बघा टोटल मार्क्स किती आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, 70, 98 बोललो तुम्ही तुम्हाला, तर टोटल आहे तुमचं 98 मार्क्स विचारले जाणार आहे, पर्सेंटेज तुमचं इथं 100 होणार आहे. ओके. मग हे क्वेश्चनचं काय आहेत, कशा पद्धतीने विचारले जातात हे क्वेश्चन, त्यांची डिफिकल्टी लेवल काय, हे झालं तुमचं लर्निंग ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भामध्ये. आता लर्निंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने शिकून घ्यायचं त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, त्याची डिफिकल्टी लेवल काय, 3 भाग केले जातात त्याच्यामध्ये, इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट, हार्ड. इझी, मॉडरेट आणि हार्ड. याच्यामध्ये शब्द वेगळे वापरले आहेत, इझी, ॲव्हरेज आणि डिफिकल्ट हे शब्द वापरलेले आहेत. ओके. इझी किती मार्कांसाठी विचारलं जातं तुम्हाला, स्ट्रेट फॉरवर्ड 29 मार्काला विचारलं जात आहेत. ॲव्हरेज मार्क्स किती मार्कांना विचारलं जातं तुम्हाला, 49 मार्कांना विचारलं जात आहेत. ओके. डिफिकल्टी 20 मार्क्सला विचारलं जातं. असं टोटल किती, 98. 30%, 50% तुम्हाला ॲव्हरेज आहेत, मॉडरेट क्वेश्चन आहेत, आणि 20% तुमचे काय येतं, जे काही तुमचे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत, खूप हार्ड क्वेश्चन आहेत, ते हार्ड क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे सर्वसमावेशक इथं विचार केलेला आहे. जे विद्यार्थी सर्वसाधारण आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये त्यांच्यावरती अन्याय होऊ नये याचा विचार केलेला आहे. जे बऱ्यापैकी आहेत त्यांचंही त्याच्यामध्ये त्यांनाही त्यांच्या लेवलचं भेटायला पाहिजे, म्हणजे खूप हुशार आहेत, एक्स्ट्रीम आहेत, त्यांचा विचार केलेला आहे. त्यांना पैकीच्या पैकी मार्क भेटणार नाही, कसे भेटणार नाही त्याची सुद्धा ह्या काळजी याच्यामध्ये घेतली गेलेली आहे. ओके. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ह हे शिकायला भेटणार आहे. डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन असं शिकायला भेटणार आहेत. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचा कसे असणार आहे, तुम्हाला वेटेज टू पर टाइप ऑफ क्वेश्चन्स कसे असणार आहेत. ओके. 5 प्रकारचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जाणार तुम्हाला. याच्यामध्ये 4 सेक्शन असणार आहेत. 4 सेक्शन असणार आहेत. ओके. हा पहिला सेक्शन असेल तुमचा ए सेक्शन, हा बी सेक्शन असेल, हा सी सेक्शन असेल आणि हा डी सेक्शन असेल. ऍक्च्युली 5 प्रकारचे प्रश्न विचारत आहेत, पण सेक्शन किती आहे, 4 आहेत. ओके. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये सब क्वेश्चन तुमचं 1 to 8 आहेत. 1 to 10 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन तुमचा एका मार्कासाठी असणार आहे. ओके. टोटल 10 मार्क असणार आहे. हे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार याच्यामध्ये. ओके. देन क्वेश्चन नंबर 2 याच्यामध्ये 8 असणार आहे, टोटल 1 to 8 असणार आहे. आता हे व्हेरी शॉर्ट आन्सर असं आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर असं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हार्डली जो काही क्वेश्चनचा आन्सर आहे ते 1 वर्ड मध्ये येते. 1 वर्ड. ओके. 1 वर्ड अपेक्षित आहे यांना. क्वेश्चन कशामध्ये अपेक्षित आहे तुम्हाला, इथं 1 वर्ड मध्ये अपेक्षित आहे. एक शब्द जो योग्य शब्द असला तो जरी तुम्ही लिहिला तरी सफिशियंट आहे.
न्यूमेरिकल प्रॉब्लेमचा फायनल आन्सर विथ युनिट तुम्हाला लिहायचं आहे. ओके, हे 8 क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन एका मार्कासाठी 8 मार्कांसाठी असणार आहे. म्हणजे पहिला सेशन तुम्हाला इथं 18 मार्कांसाठी असणार आहे. ठीक आहे. शॉर्ट आन्सर टाईप 1, शॉर्ट आन्सर टाईप 1, दोन टाईप याच्यामध्ये, टाईप 1 टाईप 2. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 14 टू क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 3 टू 14 असे 12 क्वेश्चन विचारले जाणार तुम्हाला याच्यामध्ये. लक्षात घ्या, 12 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. यातले फक्त तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. किती सोडवायचे तुम्हाला याच्यामध्ये? फक्त 8 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. टोटल मार्क आहेत तुमचे 24. हे ऑप्शन्स आहेत विचारलेले, ऑप्शन्स आहेत सांगितलेले. किती प्रश्न सोडवायचे तुम्हाला? ऍक्च्युली 8 सोडवायचे. म्हणजे किती मार्क असतील तुम्हाला इथे? ऍक्च्युली 16 मार्क असतील. किती मार्क असतील ते? 16 मार्क असतील. 2 मार्कांसाठी एक क्वेश्चन असणार आहे. 12 दिलेले, 12 पैकी 8 सोडवायचे. ओके, 12 पैकी किती सोडवायचे? 8 सोडवायचे. कोणतेही 8 सोडवले तरी चालते तुम्ही. हे सेक्शन बी मध्ये. सेक्शन सी मध्ये सेम वेने जाणार आहोत. व्हेरी शॉर्ट, आपलं शॉर्ट आन्सर टाईप 2. मग आता हा क्वेश्चन जो आहे हा 3 मार्कांसाठी असणार आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 15 टू 26 असणार आहे. क्वेश्चन 12 क्वेश्चन असतील, त्यातले पुन्हा 8 सोडवायचे आहेत. हे 12 क्वेश्चन 36 मार्कांसाठी असणार आहे. इच क्वेश्चन हॅव 3 मार्क्स. ओके, आपल्याला अटेम्प्ट किती करायचे? याच्यामध्ये 8 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे ऍक्च्युली 24 मार्कांसाठीच आपल्याला अटेम्प्ट करायचे. ओके, बघा, हे 10, हे 8, 18, 18 16, 32, सॉरी 18 16 32 नाही होते, 34 होता. आणि 24, किती? 24. ओके, म्हणजे 58. आणि हे तुमचे 12 मार्क असणार आहे. हे तर 12 मार्क असणार आहे. याला किती मार्क असणार आहे? 12 मार्क असणार आहे. ते सांगतो तुम्हाला कसे असणार आहे ते. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न असणार आहे. आणि डी, लॉंग आन्सर. आता ऍक्च्युली हा लॉंग आन्सर म्हणजे काय? याच्यामध्ये सब क्वेश्चन्स विचारले जातात. ते शॉर्ट आन्सरच होऊन जातं मला त्याच्यामध्ये. इथं क्वेश्चन नंबर 27 टू 31 असे 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्यातले 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. किती अटेम्प्ट करायचे? 3. एक क्वेश्चन आहे तुमचा 4 मार्कांसाठी, म्हणजे किती झालं तुम्हाला? 12 मार्क. टोटल तुमचे होते तिथं 70 मार्क. आणि हे ऑप्शन्स येतात तुम्हाला इथं 98 मार्क होतात. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने जो की क्वेश्चन पेपर आहे, तर क्वेश्चन पेपरचा तुमचा पॅटर्न असणार आहे. अजून इन डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती डिस्कशन करू, काय आहेत, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात ते. ओके, बघा, 3 तासांचा असणार आहेत. कोविडमुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, नाही सांगू शकत नाही आता त्याच्यावरती. ठीक आहे, 70 मार्कांसाठी आहेत. क्वेश्चन पेपर हा डिवायडेड इंटू 4 सेक्शन, ते आम्हाला सांगितलं. पहिलं सेक्शन क्वेश्चन नंबर 1 मल्टिपल चॉईस आहेत. 10 प्रश्न आहेत. 10 मल्टिपल चॉईस तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. ओके, एक मिनिट. 10 MCQ विचारले जाणार आहे 10 मार्कांसाठी. 8 शॉर्ट आन्सर लिहिले जाणार तुम्हाला. व्हेरी शॉर्ट म्हणजे 1 सेंटेन्स मध्ये लिहायचं. 1 वर्ड मध्ये 1 सेंटेन्स आपण शब्द वापरू शकतो. ओके, ए सेक्शन मध्ये 18 मार्कांसाठीच आहेत. बी सेक्शन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हे डिस्कस केले तुमच्यासोबत. तर 12 कंटेंट करणार आहे. आणि किती सोडवायचे ते? टाइप क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स फॉर इच. ओके, सोडवायचे किती? 8 मार्क्स आहेत. पुन्हा ऑलरेडी डिस्कस केलेले आपण याच्यामध्ये. हे डिस्कशन आपलं झालेलं आहे ऑलरेडी. सी सेक्शनच्या संदर्भात आलेलं आहे, डी सेक्शनच्या संदर्भात झालेलं आहे. यूज ऑफ लॉगरिथम टेबल आहे तुम्हाला. कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. फिगर्स टू राईट इंडिकेट द फुल मार्क्स. एमसीक्यू बघा, आता एमसीक्यू कसं लिहायचं? एमसीक्यू कसं लिहायचं याच्या संदर्भामध्ये तुमची गतलत होते. एमसीक्यू अशाच पद्धतीने लिहायचं तुम्हाला. समजा पहिलं एमसीक्यू आहे, तर तुम्ही याला ऑप्शन लिहिणार, ए ऑप्शन, त्याचं जे आन्सर असेल ते आन्सर लिहिला. एमसीक्यू सेकंड, त्याचं ऑप्शन डी आहे, पुढे ते लिहिणार. जर तुम्ही ही मेथड राईट आहे. जर तुम्ही असं लिहिलं, फक्त ए सोडलं तर चुकीचं आहे. ओके, तुम्ही जर सेकंड म्हटलं डी तरी चुकीचं आहे. किंवा तुम्ही ए म्हटलं आणि फक्त आन्सर लिहिलं, बी म्हटलं आन्सर लिहिलं, तरी हे चुकीचं असणार आहे. बरोबर मेथड काय तुमची? इथं ऑप्शन जो काही ऑब्जेक्ट तुमचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनचं ABCD पैकी काय असेल तो, आणि त्याच्या पुढे असलेलं आन्सर ते लिहायचे तुम्हाला. आणि फक्त समजा तुम्ही एक क्वेश्चन लिहिला, असा हा लिहिला, याला ए लिहिलं, आणि तुम्ही सेकंड वेळेस लिहिलं तुम्ही याला,
म्हणजे कुठेतरी तुम्ही दुसऱ्या वेळेस अटेम्प्ट केलं आणि याला ए ला तुम्ही बी ऑप्शन दिलं आणि तुमचा हा बी बरोबर ए चुकीचा आहे, तरी याला मार्क्स तुम्हाला भेटणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. फिजिकल कॉन्स्टंट जसं तुमचं फ्लाइंग कॉन्स्टंट आहे, ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, गॅसियस कॉन्स्टंट आहे, यांच्या व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या असतील, एक्झाममध्ये दिलेल्या असतील. ओके. ते कशा पद्धतीने हे तुमचं क्वेश्चन पेपरचं फॉर्मेट आहे बघा. पुन्हा तोच आहेत सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी कसं आहे त्याच्या संदर्भामध्ये. तर आता न्यूमेरिकल संदर्भामध्ये आहेत. त्याच्यामध्ये जे आपण फिजिकल केमिस्ट्रीचे 6 चॅप्टर बघणार आहोत, 6 चॅप्टर पैकी 2 न्यूमेरिकल आहे तुमचे एमसीक्यू मध्ये असतील, एक न्यूमेरिकल तुमचं व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये असणार आहे, 2 न्यूमेरिकल तुमचे हे शॉर्ट आन्सर मध्ये असणार आहेत, 2 न्यूमेरिकल तुमचे शॉर्ट आन्सर सेकंड टाइप मध्ये असणार आहेत, आणि 1 न्यूमेरिकल जे काही तुमचे प्रत्येक प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 मार्कांसाठीचं न्यूमेरिकल तुमचं असणार आहे. ओके. अशा पद्धतीने हे तुम्हाला एक्झामचा फॉर्मेट आहे, कशा पद्धतीने विचारलं जाणार, तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपेअर व्हायचे ते याचा विचार केलेला आहे. ओके. बघा काय सांगितलं, न्यूमेरिकल शुड बी ऑफ मॅक्झिमम 12 to 15 मार्क्स. न्यूमेरिकल शुड बी इन्क्लूड इन इच सेक्शन. ते प्रत्येक सेक्शन मध्ये तुमचं न्यूमेरिकल इन्क्लूड केलेलं असणार आहे. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुमचं जर काही इंट्रोडक्टरी लेक्चर होतं तुमचं, ते इंट्रोडक्टरी लेक्चर इथं थांबतंय. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरीच आहात, सुरक्षित आहात, तुमची काळजी घेत आहेत, तुमच्यासोबत तुमच्या फॅमिली मेंबरचीही काळजी घेत आहात, आणि जे काही असेल त्या गोष्टी आपण इथं इझिली जसं जसं आपण चॅप्टर पुढे सरकत जाईल तसं तसं आपण ज्या काही आहेत सॉलिड स्टेट, त्या सॉलिड स्टेटला आपण सुरुवात करणार आहोत. ओके. नेक्स्ट थांबू आज आपण इथं.